नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही रूममध्ये एकटीच विचार करत असते की काही झाले तरी मला काजलला निर्दोष सिद्ध करावेच लागेल, पण त्या अंगठ्या तिच्या बॅगमध्ये गेलेच कसे असतील. त्यानंतर सोहमला सुद्धा रूममध्ये तेच आठवते की काजल जे काही रडत म्हणलेली असते की कसले फुटेज, मी चोरी केलेलीच नाही, हे कसले आरोप. त्यानंतर काजलला सुद्धा इकडे काही झोप लागत नसते, तिला सुद्धा सारखे तेच आठवते. रोहिणी जे काही म्हणलेले असते की ह्या काजलची वृत्तीच गुंडासारखी आहे, म्हणजे नक्की तिनेच ह्या अंगठ्या घेतलेल्या असतील. आणि अद्वैतने सुद्धा सर्वांसमोर जे CCTV फुटेजमध्ये दाखवण्यात आले होते ते सिद्ध केले आणि त्यानुसारच काजलला गुन्हेगार सुद्धा त्याने सिद्ध केले. आणि पोलीस स्टेशनमध्ये घडलेला सर्व प्रकार काजलला आठवतो. काजलला खूप टेन्शन येत असते. तेव्हा सोहम लगेच काजलला फोन करतो आणि काजल फोन उचलते तर बोल म्हणते. तेव्हा सोहम म्हणतो की काय यार, मी ज्या काजलला ओळखतो ती असे बोलूच शकत नाही. तुला माहिती आहे ना तुझे दुसरे नाव एनर्जी आहे, मग तसे तू बोल ना. आणि काजल काही उत्तर देत नसते तर सोहम म्हणतो की अगं काजल, तू ऐकतेस ना हे सर्व. तेव्हा काजल रडतच म्हणते की हो ऐकते ना, आणि काय झाले, तू जे बोलायचे होते ते बोल. तेव्हा सोहम म्हणतो की अगं मला तुला सॉरी म्हणायचे, कारण रोहिणी आत्या आणि बाबा तुला खूप बोलले आणि आज पहिल्यांदा कुणासमोर मला काही बोलता आले नाही, त्यामुळे खूप वाईट वाटते. वाईट पेक्षा जास्त मला युजलेस वाटते. ते सर्वजण तुला इतके बोलत होते परंतु मला काहीच करता आले नाही. अगोदर मला असे वाटत होते की मोठे जे काही करतात ते अगदी करेक्ट असते, ती फिलॉसॉफी असते ना, त्यांनी खूप पावसाळे बघितले. पण जेव्हापासून कलावहिनी या घरामध्ये लग्न करून आली तेव्हापासून सर्व गोष्टी या अपवाद असतात असे मला वाटायला लागले. लहान असून या घरामध्ये मला ज्या गोष्टी दिसतात त्या त्यांना मोठे असून त्याकडे त्यांना बघायचेच नाही. तेव्हा काजल म्हणते की मित्रा, खरंच तुझे खरे आहे. या मोठ्या माणसांचे नेमकं काय लॉजिक असते ते मला सुद्धा नाही समजत. किती सिंपल आहे की पांढरा रंग पांढरा असतो आणि काळा रंग काळाच, पण नाही, त्यांना तर करडा रंग शोधायचा असतो. आणि ठीक आहे, करडा तर करडा, पण त्यात सुद्धा तो रंग काळ्याच्या बाजूने जास्त, पांढऱ्याच्या बाजूने जास्त, यावर त्यांचा वाद असतो. मला तर असे वाटते की त्यांना खरे उत्तर नकोच असते, त्यांना फक्त वाद घालावायचा असतो. तेव्हा सोहम म्हणतो की अरे मित्रा, तर काजल म्हणते की नाही सोम, आपण चोरी नाही केलेली, आपण कितीही मारामारी केली, दादागिरी केली, पण माझी भाषा सुद्धा हीच अशी आहे, पण चोर नाही. तर सोहम म्हणतो की मला माहिती आहे मित्रा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, आई आणि आबांचा सुद्धा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे आता तू या गोष्टीची अजिबात काळजी करू नको, सर्व काही व्यवस्थित होईल. आणि बाय करून सोहम जेव्हा फोन ठेवतो तर फोन ठेवल्यानंतर अद्वैत त्याच्या समोर असतो आणि अद्वैतने हे सर्व बोलणे ऐकलेले असते. तर सोहम अद्वैतला बघून उठतो आणि खूपच घाबरतो. अद्वैत विचारतो की काय रे सोहम, काय चाललंय, कोणाशी बोलत होता. तेव्हा सोहम अगदी घाबरत म्हणतो की दादा ते तर अद्वैत म्हणतो तुझा एक मोठा भाऊ म्हणून मी तुला हक्काने सल्ला देतो, खरेंपासून तू लांब राहा, त्यांच्यासाठी काही करायची गरज नाही. सोहम मात्र काही उत्तर देत नाही. तर अद्वैत आपल्या रूम मध्ये येतो आणि लॅपटॉप घेऊन बेडवर बसतो. तर कला तेथे बसलेलीच असते आणि ते काम करता करता अद्वैत पाणी पिण्यासाठी घेतो. तर कला उठते आणि ड्रॉवर मधून ती गोळ्यांचे पॉकेट घेऊन अद्वैतच्या हातामध्ये काही न बोलता एक गोळी देते. तर अद्वैत तिच्याकडे पाहत ती गोळी घेतो आणि कला पुन्हा आपल्या अंथरुणावर येऊन बसते. कला खाली पडते परंतु तिला मात्र झोप लागत नसते आणि ती उठते, परत लाईट ही ऑफ करते आणि लगेच अद्वैत उठतो, परत तिच्याकडे बघत लाईट चालू करतो. तेव्हा कलाला खूप वाईट वाटते आणि कला पुन्हा आपल्या जागेवर येऊन झोपते. तर अद्वैत लाईट चालू बंद करत असतो आणि कलाकडे बघतच असतो. तेव्हा सकाळ होते तर कला ही सर्व काही आवरून नाश्त्याची तयारी करत असते आणि विचार करत असते की काही झाले तरी काजलला मला निर्दोष सिद्ध करावे लागेल आणि यासाठी मला ऑफिसमध्ये तर जावेच लागेल, कारण हे सर्व जिथे झाले तिथे. तर अद्वैत मात्र समोर नाश्ता करत असतो. तेव्हा कला आपला मोबाईल घेते आणि मला माझ्या बहिणीला निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी ऑफिसला तुझ्याबरोबर यावे लागेल असे ती अद्वैतला म्हणजे मेसेज करत असते, परंतु अद्वैतबद्दल काही ती बोलत नाही. तेव्हा अद्वैत तिच्याकडे पाहत विचार करतो की आता काम करताना असताना ही मध्येच मोबाईलमध्ये काय करत असेल. आणि त्याच वेळेस कलाचा तो मेसेज अद्वैतच्या मोबाईलवर येऊन पडतो. अद्वैतचे लक्ष जाते. अद्वैत तो मेसेज वाचल्यानंतर कलाकडे काही बघत नाही, कला मात्र त्याकडे बघत असते. अद्वैत नाश्ता करतो आणि लगेच बाहेर निघून जातो आणि गाडीमध्ये
तो बसायला येतो तर कला लगेच घाईने आपला मोबाईल घेते आणि धावतच ती अद्वैत अगोदर गाडीमध्ये येऊन बसते, परंतु अद्वैत सोबत ती काही बोलत नाही। तेव्हा अद्वैत तिच्याकडेच बघत तिला म्हणतो, माझ्याशी डायरेक्ट बोलायचे नाही, फक्त स्वतःचे डोकं वापरून स्वतः सर्व काही करायचे, मग माझ्या गाडीमध्ये तरी कशाला येते। तर अद्वैत सीट बेल्ट लावतो आणि कला सुद्धा लगेच काही न बोलता सीट बेल्ट लावते। अद्वैत तिला म्हणतो की ही गाडी माझी आहे आणि मी माझ्या ऑफिसला जातो, तर कला त्याकडे बघत सुद्धा नाही। तेव्हा सर्व स्टाफ हा ऑफिस मध्ये आलेला असतो, तर अद्वैत सर्वांना गुड मॉर्निंग करून आपल्या कॅबिन मध्ये निघून जातो। कला मात्र तिथे उभी असते आणि सर्वांना गुड मॉर्निंग करून ती सर्वांना म्हणते की मला तुमच्याशी जरा बोलायचे आहे, मी बोलू शकते का। तेव्हा सर्वजण एकत्र येतात आणि कला जवळ येऊन उभे राहतात। तेव्हा कला त्या सर्वांना म्हणते की त्या दिवशी येथे काय घडले हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि 2 अंगठ्या चोरीला गेल्या, माझ्या बहिणीला गुन्हेगार ठरवण्यात आले, पण ती निर्दोष आहे। दुर्दैवाने तिच्या विरोधात तसे पुरावे सुद्धा मिळाले, पण मी तुम्हाला सांगते की जसे दिसते तसे नसते, म्हणूनच जग फसते ही म्हण अगदी खरी आहे। सीसीटीव्ही फुटेज मधून जे काही पुरावे मिळाले ते सुद्धा अर्धवट आहे, मग अर्धवट पुराव्यावरून एखाद्याला गुन्हेगार ठरवणे सतक विवेक बुद्धीशी केलेला एक गुन्हाच आहे। त्यामुळे मला फक्त तुम्हाला इतके सांगायचे की माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे आणि तुमच्यावर सुद्धा माझा पूर्ण विश्वास आहे, पण माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की त्या दिवशी येथे चोरी घडली तेव्हा आपणच सर्वजण येथे होतो, त्यामुळे तुमच्यापैकी कुणाला सुद्धा येथे काही वेगळे दिसल्याचे आठवते का। मग तशी काही माहिती असली तर प्लीज तुम्ही मला सांगा। त्या चोरीला गेलेल्या अंगठ्या माझ्या बहिणीच्या बॅग मध्ये कशा गेल्या हेच मला शोधून काढायचे आणि त्यासाठी तुम्ही जर मला मदत केली तर तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही। आणि तेवढ्यात मीनाक्षी लगेच कलाला म्हणते की मॅडम अशोक होता, तो सर्वांना पाणी देत होता, मग कदाचित त्याला सर्वत्र माहिती असेल कारण तो सर्वत्र फिरत होता। तेव्हा कला म्हणते की कुठे आहे ते अशोक दादा, मला त्यांच्याशी बोलायचे। तेव्हा मीनाक्षी सांगते की अशोक दादांनी आजपासूनच 1 महिन्याची सुट्टी घेतली, त्यांच्या घरी काहीतरी इमर्जन्सी आहे म्हणून। तेव्हा कला म्हणते की ठीक आहे आणि थँक्यू सो मच। तर मीनाक्षी म्हणते की वेलकम आणि सर्वजण आपापल्या जागेवर जाऊन बसतात। पण कलाच्या डोक्यात विचार येतो की अशोक दादांनी अशी अचानक सुट्टी का घेतली असेल, त्यांच्या ह्या सुट्टी घेण्याचा आणि गुंड्यावर चोरीचा आळ येण्याचा काही संबंध असेल का, याचा कलाला विचार येतो। तर त्यानंतर घरी सर्वजण हे जेवायला बसलेले असतात, तेवढ्यात कला येते आणि आजोबांना दूध देते। तेव्हा कला आजोबांना सांगते की फक्त औषधाच्या तुमच्या गोळ्या घ्यायच्या न विसरता। तेव्हा आबा म्हणतात की विसरायचे म्हटले तरी सुद्धा विसरता येत नाही, तुम्ही सर्वजण आहात की आठवण करून देण्यासाठी। तेव्हा रजनी म्हणते की अगं कला तू सुद्धा गरम गरम खाऊन घे, नाहीतर गार म्हणजे झालेले खात बसतील, कधीतरी गरम अन्न खात जा, प्रकृतीला चांगले असते ते आणि सतत काम करत असते। म्हणून रजनी कलाला आपल्या जागेवर बसायला सांगते, तर श्रीकांत काकांना राग येतो आणि लगेच रागाने रजनीला म्हणतात की रजनी तुझे लक्ष कुठे आहे, पोह्यावरती मला शेव हवी आहे आणि इतका पुळका करण्याची तिची काही गरज नाही आणि हे काय चालले तुझे। तर लगेच रजनी शांत होते, तर सरोज लगेच रजनीला म्हणते की रजनी तुझे बरोबर आहे, तू वाढ ना तिला बाहेर पडायचे असेल कारण शोध कार्यासाठी, तशी ऑलरेडी तिच्या शोध कार्याला सुरुवात झालीच असेल। आणि कलाला विचारते की काय ग, काही हाती लागले की नाही, म्हणजे आपली बहीण निर्दोष आहे याचे तुला काही पुरावे सापडले का। नयनाला मात्र खूप हसू येत असते। तेव्हा कला म्हणते की हो शोधाशोध चालू आहे, मिळतीलच काहीतरी पुरावे, माझी बहीण खरंच निर्दोष आहे मॅडम। तेव्हा सोहमला मात्र आनंद होत असतो, तर कला आजोबांना म्हणते की आजोबा तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती कारण एक महत्वाची माहिती मिळाली। हे चोरीचं प्रकरण झाल्यापासून आपल्या ऑफिसमध्ये एक कर्मचारी आहे अशोक नावाचा आणि तेव्हापासून तो कामावर आलाच नाही। मी चौकशी केल्यानंतर मला समजले की कालपर्यंत त्याच्या सुट्टीचे काहीच नव्हते, पण कालपासून तो अचानक 1 महिन्याच्या सुट्टीवर गेला। तेव्हा अद्वैत म्हणतो की घेतली असेल सुट्टी, एवढं काय त्यात, मग एखादी व्यक्ती सुट्टीवर आहे तर लगेच ती चोर आहे हे सिद्ध होत नाही, काहीतरी इमर्जन्सी असेल त्याला। तर कला म्हणते की मी चौकशी केली, अगोदर त्याच्या सुट्टीचे काही ठरलेले नव्हते, पण कालपासून अचानक त्याने 1 महिन्याची सुट्टी घेतली। तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा त्याने त्याच्या ऑफिशियल पर्सनल गोष्टीसाठी सुट्टी घेतली, मग आपण त्याच्यावर संशय नाही घेऊ शकत। तेव्हा कला म्हणते की आजोबा अशोकने चोरी केली असे मी म्हणत नाही, पण त्याने मला असे वाटते की या प्रकरणाबद्दल त्याला काहीतरी माहिती असेल म्हणूनच तो ऑफिसला येत नाही। राहुल हे सर्व ऐकत असतो, त्याच वेळेस अद्वैत बोलायला लागतो, तर आबा म्हणतात की अद्वैत तू शांत राहा, मला बोलून दे। आणि आबा कलाला विचारतात की सुनबाई तुझं नेमकं म्हणणं काय आहे ते। तेव्हा कला म्हणते की माझं इतकंच म्हणणं आहे की एकदा मला त्या अशोकला भेटायचे, मला असे वाटते की नक्की त्याला काहीतरी माहिती आहे। तर अद्वैत लगेच रागाने म्हणतो की तुला हे सर्व कोणी सांगितले, त्याला काहीतरी माहिती आहे ते
तेव्हा कला म्हणते की माझे अंतर्मन सांगते, तर अद्वैत म्हणतो की म्हणजे आय विटनेस म्हणून तुझ्या अंतर्मनाला आपण उभे करायचे का? तेव्हा कला मात्र अद्वैतला काही म्हणत नाही आणि आबांना म्हणते की आजोबा, मला इतकेच तुम्हाला सांगायचे की त्या अशोकला मला एकदा भेटायचे, त्याच्याशी बोलायचे, नेमकं मला त्याच्याकडून काय जाणून घ्यायचे हे मला आता नाही सांगता येणार, पण मला त्याला भेटल्याशिवाय नाही कळणार हे सर्व, म्हणून मला ऑफिसमध्ये जायचे, मग तुम्ही मला ऑफिसला जाण्याची परवानगी द्याल का? म्हणून कला आबांना रिक्वेस्ट करते. तेव्हा आबा कलाला म्हणतात की सुनबाई, तुझ्या बहिणीने काही केलेले नाही याची तुला जशी खात्री आहे तशी मला सुद्धा खात्री आहे, त्यामुळे तुला जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे. तर ते ऐकून कला खुश होते, मात्र त्याच वेळेस रोहिणी खाली येते आणि हे सर्व बोलणे ऐकते. आबा सर्वांसमोर कलाला म्हणतात की तू ऑफिसला जाऊ शकते. तेव्हा कला खुश होऊन आबांना थँक्यू बोलते, तर आबा म्हणतात की अगं यात सुनबाई थँक्यू कशासाठी? तेव्हा कला म्हणते की आबा, तुम्ही मला ऑफिसला जाण्यासाठी परवानगी दिली यातच मी आभारी आहे, पण या घरामध्ये अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहात हे जाणून सुद्धा मला किती आनंद होतो हे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. तेव्हा आबा खुश होऊन अद्वैतला म्हणतात की अद्वैत, तू आता ऑफिसला जातोय, मग जाताना कलाला सुद्धा सोबत घेऊन जा. तेव्हा अद्वैत म्हणतो आबा मी, तर अद्वैतला बोलण्याच्या अगोदर कला म्हणते की नको आजोबा, हे सर्व मला एकटीला करायचे, त्यामुळे मी जाईल. तेव्हा रोहिणी समोर कला ही रूम मध्ये जाते, तर रोहिणी कलाकडे बघून खुश होऊन मनात म्हणते की बिचारी कला, हिने कितीही प्रयत्न केले परंतु हिला माहितीच होणार नाही, हिला कसलेही पुरावे नाही मिळणार. त्यानंतर इकडे खऱ्यांच्या घरी दिनकर हा विचारातच बसलेला असतो. संगीता त्याच्यासाठी चहा घेऊन येते आणि चहा देते, परंतु दिनकरचे लक्ष नसते. तेव्हा संगीता म्हणते की आओ, कसला विचार करता आणि काय झाले तुम्हाला, बोला, तुम्ही मन मोकळे करा आणि एक काम करा, अगोदर चहा घ्या आणि मग जे काही मनात असेल ते व्यवस्थित सांगा. तेव्हा मात्र दिनकर रडत म्हणतो की संगे, एकतर सगळं असे संपल्यासारखे वाटते. संगीता म्हणते की आओ, कशासाठी असा विचार करता तुम्ही? तेव्हा दिनकर रडत म्हणतो की मुलींना कोणतीही अडचण आली आणि कुठल्याही त्या आडल्या तर त्यांना बाप आठवतो. काही झाले तरी आपल्या या संकटातून आपला बापच आपल्याला बाहेर काढीन अशा आशेवर त्यांचा विश्वास असतो, पण हा कम नशिबी बाप त्यांच्यासाठी काही करू शकत नाही, म्हणून दिनकरला स्वतःला खूप वाईट वाटत असते. तेव्हा संगीता म्हणते की असा विचार करू नका, त्या अजून सुद्धा तुमच्याकडे त्याच विश्वासाने पाहतात. तर दिनकर म्हणतो की कसला हा बाप, ज्याने आपल्या लेकींची कोणतीही हौसमौस पूर्ण केली नाही, त्याला संसार सुद्धा साधा करता आला नाही, म्हणून त्याच्या पोरीने आज चोरी केली, म्हणून दिनकर खूप रडू लागतो. तर संगीता म्हणते की खबरदार, पुन्हा असे काजलला चोर म्हटले तर आपल्या काजलवर कलाची सावली आहे, काजल असे कधीही करू शकत नाही, तुम्ही कशासाठी इतकी काळजी करता, आपली कला आहे ना हे सर्व सिद्ध करण्यासाठी. तेव्हा दिनकर म्हणतो की हो, कलाचीच काळजी वाटते, कारण एकतर तिच्या संसारात किती अडचणी आहेत आणि हे सर्व ती घरच्यांच्या विरोधात करते. ती कितीही खंबीरपणे संसारी, समजूतदार आणि हिमतीची असेल तरी तिला सुद्धा वाटत असेल आपल्या आईच्या बापाच्या कुशीत शिरावे, त्यांच्याशी आपलं मन मोकळं करावे, त्यांना सांगावसे वाटत असेल आणि कलाला हे सर्व वाटत असेल तर आपण काय करणार आहोत तिच्यासाठी, कसा आपण तिला आधार देणार, कशी आपण तिची समजूत काढायची, तिला सांगायचे आणि तिला समजून सल्ला द्यायचा इतकी सुद्धा आपली क्षमता नाही ग. तेव्हा संगीताला सुद्धा टेन्शन येते आणि या सर्वाचा तर मी कधीच विचार नाही केला हो, आणि संगीता आपले डोळे पुसते आणि आता या सर्वांचे काही असे होऊन द्यायचे नाही, आपल्यासाठी फक्त जास्त महत्वाचे आहे ते आपल्या पोरीचा संसार टिकवून येते. तेव्हा संगीता लगेच कलाला फोन लावते, तर आईचा फोन बघून कला खुश होते आणि फोन घेते. तर संगीता म्हणते की कला, कसे आहे की तिकडे सर्वजण आणि घरचे काही तुला बोलले का? तर कला म्हणते की आई, असे प्रश्न का विचारतेस? तेव्हा संगीता विचारते की बाळा, अगोदर मला सांग की तू कुठे आहेस? तेव्हा कला म्हणते की आई, मी जरा बाहेर आहे, तू बोल ना. संगीता म्हणते की हे पग कला माझे ऐक, की हे सर्व शोधून काढण्याच्या नादामध्ये तू घरच्यांशी मात्र भांडू नकोस, आमच्यासाठी तुझा संसार जास्त महत्वाचा आहे. तर कला म्हणते की आई, तू असे कसे बोलते? काजलवर किती मोठा आरोप करण्यात आला आणि काजल हे सर्व करू शकत नाही ही आपल्या सर्वांची खात्री आहे, आणि तरी सुद्धा तुम्हाला सांगते की हे सर्व सोडून दे. तेव्हा संगीता म्हणते की अगं ऐक बाळा, गरिबाने इतका माच करून नाही चालत. तर कला म्हणते की अगं, गरिबाकडे फक्त हक्काचा स्वाभिमान असतो आणि तो स्वाभिमान जर आपण जपला नाही तर आयुष्यामध्ये काय उरणार ग? आई, श्रीमंताकडे मालमत्ता पैसा जास्त असतो, मग ते त्यांना जपतात, पण आपण आपला स्वाभिमान जपायला नको का? त्यामुळे आई, तू काळजी करू नको आणि बाबांना सुद्धा सांग, काही झाले तरी जे काही घडले त्याचा मी छडा लावणारच. आणि कला बाय करून फोन ठेवते आणि तेवढ्यात
सदा येतो तर लगेच सदा विचारतो की मॅडम काय झाले, तुम्ही बोलावले. तर कला विचारते की सदा तुमच्याकडे अशोकचा नंबर आहे का. तर सदा म्हणतो की हो मॅडम. तेव्हा कला सदाकडे तो नंबर मागते. तेव्हा सदा आपला मोबाईल काढून लगेच मोबाईलमधील अशोकचा नंबर देतो आणि लगेच कला अशोक दादांना फोन लावते. तर लगेच अशोक दादा म्हणतात की कोण आहे. तर कला म्हणते की मी कला. तर अशोक आणखीनच घाबरतो आणि कोण कला असे विचारतो. तेव्हा कला म्हणते की मी कला अद्वैत चांदेकर. तेव्हा सदा म्हणतो की हो मॅडम बोला. तेव्हा कला म्हणते की अशोक दादा तुम्ही आज थोड्या वेळासाठी ऑफिसला येऊ शकतात का. तेव्हा अशोक घाबरूनच म्हणतो की मॅडम काय झाले आणि ऍक्च्युली माझ्या घरी एक प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी ऑफिसला नाही येऊ शकत. तेव्हा कला म्हणते की प्लीज मी तुमचा फार वेळ नाही घेणार, आज जमले तर या. तर अशोक खूपच घाबरतो आणि घाबरतच म्हणतो की ठीक आहे मॅडम येतो. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे थँक्यू आणि फोन ठेवते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अशोक हा ऑफिसमध्ये येतो आणि कला मॅडम असे कलाला म्हणतो. तर कला लगेच अशोक दादा म्हणते. तर अशोक मनात घाबरून म्हणतो की यांना काही कळले असेल की नाही. तेव्हा कला अशोकला विचारू लागते की ज्या दिवशी ऑफिसमध्ये पूजा होती आणि त्या दिवशी माझ्या बहिणीच्या हातातून अंगठ्या खाली पडल्या त्यावेळी तुम्ही कुठे होता. तर अशोक म्हणतो की येथेच होतो पण जरा लांब होतो. तेव्हा कला म्हणते की हो या तुम्ही आणि बायकोची काळजी घ्या. अशोक दादा जाताना म्हणतो की बायकोची काळजी घेतो. तर घाबरतच जायला निघतो. तर कला म्हणते की अशोक दादा तुमची आई आजारी आहे ना. तर अशोक घाबरतच म्हणतो की हो आईच. तेव्हा त्यानुसार कलाला समजते की हे नक्की काहीतरी लपवतात, म्हणजे याचा अर्थ काही पाठपुरावा केला तर नक्की काहीतरी हाताला लागेल. म्हणून कला रात्री सुद्धा अद्वैतला ऑफिसला घेऊन येते. तर अद्वैत म्हणतो की तुमच्या सांगण्यावरून मी रात्री अपरात्री ऑफिसला तुम्हाला घेऊन आलोत, मग आता काही सेवा करायची आणखीन सांगा. तेव्हा कला म्हणते की सर तुमचा पासवर्ड सोबत लॅपटॉप हवा होता, सीसीटीव्ही फुटेज बघण्यासाठी आपण इथे आलोत ना. तेव्हा अद्वैत आता आणि कलाला नक्की काय असा पुरावा मिळणार आणि काजल कशी निर्दोष आहे हे कला कसे सिद्ध करून दाखवणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.